हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण आपल्या रिव्ह्यूकडे वळूयात. तर आता उर्मिलाने राणीचा हात पकडला आहे आणि तो फक्त पकडलेलाच नसतो, तर तिने तो हात मुरगळलेला आहे. तर राणी उर्मिलाला म्हणत असते की ताई, माझा हात सोडा, मला त्रास होतोय, मला दुखतंय. तर आता मालती पाहते आहे की उर्मिलाने राणीचा हात कशा प्रकारे मुरगळला आहे. तर हे सगळं पाहून मालतीला जरा वाईट वाटतं की तिने तिच्या लागलेल्याच हाताला मुरगळलेलं आहे. तर आता इथे तिला काहीही बोलता येत नाही. परंतु राणी जी आहे ती तिला ओरडत असते की ताई, मला दुखतंय, प्लीज हात सोडा माझा. पण उर्मिला मात्र तिचा हात सोडायला तयार नसते. ती बोलते की आता मोडला तरी चालेल, पण मी सोडणार नाही. तेवढ्यातच असं ऐकल्यानंतर राणी लगेचच दुसऱ्या हाताने उर्मिलाचा हात पकडते आणि ती एवढ्या जोरात विरघळू लागते आणि उर्मिलाला इथे त्रास होतो. तर त्यावेळी राणी बोलते की आता पाहिलं ना, दुसऱ्यांना कसा त्रास होतो तसाच तुम्हालाही होतोच ना. यापुढे माझ्याशी असं वागलेलं मी अजिबात खपून घेणार नाही, असं राणी तिला सडेतोड उत्तर देते. आणि इकडे हे पाहून मालती काहीच बोलत नाही. तर त्याचनंतर आता इथे थोड्या वेळाने मालती ह्या उर्मिलाचा हात सोडून देते आणि उर्मिला लगेचच तिच्या हाताकडे पाहू लागते आणि बोलू लागते की मालती आई, पाहिलं ना, कशी आहे ही मुलगी, हिला ना अजिबात अक्कल नाहीये, कुणाशी कसं वागावं. तर त्यानंतर इथे राणी काहीही बोलत नाही आणि त्यावेळी मालती म्हणते की अगं उर्मिला, तू तरी कशाला तिच्याशी बोलायला गेलीस, हे बघ ही अशीच आहे. तर आता त्यावेळी मालती म्हणते की ए राणी, आता इथून पुढे आणखी कधीही माझ्या सुनेला त्रास देण्याचा प्रयत्न जर केला ना, तुझा जो हात आहे ना तो अगदी मुळापासून उखडून फेकन. तर आता इथे मालती बोलते की चल उर्मिला, असं म्हणत आता मालती तिथून जायला लागते आणि इकडे उर्मिला देखील तिच्या पाठीमागे निघून जाते. पण राणीचा हात मात्र खूप दुखत असतो, तिला त्रास होत असतो. इकडे आता हा विक्रांत जो आहे त्याने त्या माणसाला बोलवलेलं असतं, ज्या माणसाकडे, ज्या वकिलाकडे त्याचे कागदपत्र असतात, फॅक्टरीचे पेपर्स असतात. तर त्यावेळी विक्रांत त्याचीच वाट पाहत असतो आणि आता थोड्याच वेळात तो वकील देखील तिथे येतो. तो वकील आल्यानंतर इथे विक्रांत जो आहे तो त्याचं काम त्याला सांगू लागतो की आता असे काही पेपर्स तयार कर जेणेकरून कधीच या फॅक्टरीचा दुसरा ओनर होऊ शकणार नाही, अशी तयारी कर. तर आता इथे तो वकील जो आहे तो बोलतो की हो साहेब, तुम्ही जसं सांगाल ना तसंच करतो आणि त्यामुळे तुम्ही काळजीच करू नका. तर आता विक्रांत म्हणतो की फक्त बोलायचं नाही, तर तुम्ही ते करून दाखवायचं. तर त्यावेळी तो वकील बोलत असतो की हो नक्कीच, मी माझं काम चोख पार पाडतो, असं तो वकील विक्रांतला म्हणत असतो. तर त्यानंतर वकील बोलतो की कधीच या फॅक्टरीचा ताबा कुणालाही करता आला नाही पाहिजे, असं काहीतरी तयारी करा. नेहमी मीच या फॅक्टरीचा मालक असायला हवंय मला, माझ्याकडून कुणीही हे हिसकावून घेता कामा नये. तर आता इथे विक्रांतने त्या माणसाला सांगितलेलं असतं. तर आता तो व्यक्ती बोलतो की हो, मी अशी काही तयारी करेल की कधीच तुमच्याकडनं कुणालाही फॅक्टरी घेता येणार नाही. इकडे आता इंद्रा जो आहे तो राणीच्या हाताला औषध लावून देत असतो. राणीचा हात दुखत असतो आणि त्यावेळी इंद्रा म्हणतो की काय गरज होती त्या उर्मिला वहिनीशी लढायची. तर त्यावेळी आता इथे राणी जी आहे ती बोलते की अहो सर, मी काहीच नव्हतं केलं, त्याच आल्या माझ्याशी भिडायला. तर त्यानंतर इंद्राला राणीचं हे जे काही हाताला लागलेलं असतं ते अजिबात सहन होत नाही, त्यालाच त्याचा त्रास होत असतो. तर आता त्याला औषध लावतानाही त्याला असं वाटत असतं की हात लावू की नको, कारण राणीला दुखेल. तर राणी इंद्राच्या चेहऱ्याकडे पाहते आणि बोलू लागते की सर, तुम्ही काय करताय, तुम्हीच रडता की काय. तर इंद्रा बोलतो की मग काय करू, बघ ना किती लागले, तुला किती त्रास होत असेल त्या सगळ्याचा. तर आता राणी म्हणते की सर, काही नाही एवढं, तुम्हाला माहिती आहे का, एक चांगली गोष्ट घडली आज. ज्यावेळी उर्मिलाताईने माझा हात मुरगळला होता त्यावेळी मालती मॅडमला खूप त्रास होत होता, त्यांच्या चेहऱ्यावर ते दिसत होतं, त्यांना ते आवडत नव्हतं. याचा अर्थ समजलाय का तुम्हाला. तर त्यावेळी इंद्रा म्हणतो की म्हणजे काय, तुला काय म्हणायचं आहे. तर राणी सांगू लागते की सर, म्हणजे आता मालती मॅडमला माझी काळजी वाटू लागलेली आहे, म्हणजे लवकरच त्या मला सून म्हणूनही स्वीकारतील, असं आता राणीला वाटू लागतं. तर त्यावेळी राणी सांगू लागते की त्यांच्या चेहऱ्यावरती जे भाव आले होते ना, त्यावरून तर असंच वाटत होतं. तर आता इथे इंद्रा बोलतो की नाही राणी, असं कधीच होणार नाही, आई कधीच बदलणार नाही. तर आता राणी म्हणते की नाही सर, आता थोडा थोडा बदल तर मला त्यांच्यामध्ये दिसायला लागलेला आहे. तर त्याचनंतर आता इकडे राणीला तेवढ्यातच मेसेज येतो
तर आता तो मालतीचा मेसेज असतो. मालतीने मेसेज केलेला असतो की मला ना तुझ्या हातचं जेवण पाहिजे. उर्मिलाच्या हातच्या जेवणाने माझं पोटच भरत नाही ना, तिला छान जेवण बनवता येतं, रोजच ती बाहेरून मागवते. तर त्यावेळी आता इथे राणी खुश होते. तर इंद्रा बोलतो की काय झालं एवढं खुश पेपर्स मिळाले आहेत का? तर त्यावेळी राणी बोलते की सर फक्त एवढंच कारण असू शकतं का? हे पहा पेपर्स एवढ्या लवकर कसे मिळतील? मालती मॅडमने मला मेसेज केला आहे की त्यांना माझ्या हातचं जेवण खायचं आहे. तर आता हे ऐकल्यानंतर इंद्राला आनंद होतो की खरंच आईला तिकडे गेल्यानंतर राणीच्या हातचं खाऊ वाटतंय. खरं तर आधी तर ती बोलायची की मी हिच्या हातचं जेवणातसुद्धा नाही आणि आता स्वतःच्या तोंडाने मागते तुझ्या हातचं जेवण. बरे बाबा, चांगलंच आहे मग. तर आता राणी बोलते की चला आता ना उशीर करून चालणार नाही, नाहीतर ओरडतील मला. तर आता राणी बोलते की चला आपण आपल्या तयारीला लागूयात. तर आता इंद्रा बोलतो की हो राणी. असं म्हणत आता दोघेही जण स्वयंपाकाच्या तयारीला लागणार आहेत. तर आता इकडे इंद्रा खुश असतो. इंद्रा राणीकडे कौतुकाने पाहत असतो. तर त्यावेळी राणी बोलते की सर असं फक्त पाहून चालणार नाही हा, मला तुम्हाला मदत करावी लागेल. तर त्यावेळी इंद्रा बोलतो की हो राणी, मी तुला मदत करेल. पण राणी मला सांग तुला कसं जमतं गं सगळ्यांची मनं ओळखायला? तर त्यावेळी आता इथे हे जी राणी आहे ती बोलते की हो मला जमतं ते सगळं. तर त्यावेळी इंद्रा बोलतो की मग आज आईचं फेवरेट काय बनवणार? तर त्यावेळी राणी सांगू लागते की मालती आईचं हे फेवरेट आहे. तर त्यानंतर इंद्रा बोलतो की तुला आबांचंही फेवरेट माहिती आहे का, की आबांना काय खायला आवडतं? तर त्यावेळी राणीने 2-4 पदार्थांची नावं सांगितले आणि त्यानंतर इथे इंद्रा बोलतो की मग तुला हेही माहिती असेल ना की मला काय आवडतं? तर आता राणी सांगू लागते आणि त्यावेळी आता इथे इंद्रा बोलतो की राणी तू खूप अनरोमॅन्टिक आहे. तर त्यावेळी आता इथे राणी बोलते की सर म्हणजे मी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? तर आता इंद्रा सांगू लागतो की मी जसा तुला हात लावायला जाणार तर तू बोलते की इकडून हे आलंय, आबा आलेत, हे चुकीचं आहे, हे नकोय, आता ही वेळ चुकीची आहे असं बोलतेस तू आणि माझ्यापासून लांब पळतेस. तर त्यानंतर इंद्रा रुसून बसतो. तर राणी बोलते की सर म्हणजे मी काय केल्यानंतर तुमचा राग जाईल बरं? इंद्रा बोलतो की तुला ना माझ्यात इंटरेस्टच नाही आहे. तर आता इथे राणी बोलून जाते की सर मला ना जगात कोणातच एवढा इंटरेस्ट नाही जेवढा इंटरेस्ट तुमच्यात आहे. असं ऐकल्यानंतर इंद्राला प्रचंड आनंद होतो आणि इकडे राणी लाजू लागते. तर आता थोड्या वेळानंतर राणीने स्वयंपाक केलेला आहे आणि इकडे राणीने मालतीसाठी डब्यामध्ये भरून आणलेलं असतं आणि ते खिडकीमध्ये येते आणि तिला शुकशुक करून बाहेर आवाज येते. तर त्यावेळी मालती तो डब्बा हातात घेते आणि खुश होते आणि राणीला म्हणू लागते की तुला माहिती आहे का, ही जी उर्मिला आहे ना ती रोज बाहेरून जेवण मागवते आणि सांगते की मी माझ्या हाताने बनवलं आहे. तर त्यावेळी आता इथे राणी बोलते की काय? तर आता मालती बोलते की हो आणि अगदी कंटाळा आला आहे तेच तेच खाऊन. तर त्यावेळी आता इथे इंद्रा आणि आबा जे आहे ते मालतीला आणि राणीला असं एकत्र पाहत असतात. तर इंद्रा बोलतो की आबा पहा ना, या सासू सुनेचं प्रेम कसं फुलू लागलं आहे. तर आता आबा बोलतात की हो तू ना आता या सगळ्याला नजर लावू नकोस हां, काही नाही तर थोडाही वेळ लागणार नाही हे सगळं बदलायला. तर आता इंद्रा बोलतो की हो आबा तेही बरोबर आहे म्हणा. तर इंद्रा आणि आबा दोघेही जण त्या दोघींना पाहत असतात. तर इकडे मालती राणीला सगळं काही सांगत असते उर्मिलाबद्दल आणि इथे राणी ते सगळं ऐकून घेते. राणी बोलते की मालती मॅडम आता लवकरच आपल्याला आपलं काम करायला हवं आहे हां, हा डब्बा खाऊन घ्या आणि आपल्या कामाला लागा. असं काहीतरी करा जेणेकरून तुम्हाला ते पेपर्स मिळायला हवेत. तर आता इथे मालती जी आहे ती बोलते की मला ना त्या उर्मिलाला त्या रूममधून बाहेर काढावं लागेल आणि तिला काढल्यानंतरच मला तिथे जाऊन पेपर शोधावे लागतील, कारण ती उर्मिला दिवसभर तिथेच त्या रूममध्येच बसून असते. तर आता राणी बोलते की हो जे काही करायचं आहे ना ते जपून करा आणि हा जो डब्बा दिलाय ना तो कोणाला दिसता कामा नये. तर आता इथे मालती बोलते की हो आणि डब्यासाठी थँक्स असं म्हणत आता इथे मालती बोलते की जा आता तू, कुणी बघेल. असं म्हटल्यानंतर आता राणी आता घरी यायला लागते आणि इकडे राणी येत आहे पाहून इंद्रा आणि आबा दोघेही जण पुढे आले आणि बोलू लागले राणीला की तुमचं सासू सुन्याचं प्रेम पाहून ना अगदी आम्हाला भारावून आलं. आणि इंद्रा बोलतो मला तर रडायलाच आलं. असं करत तो ॲक्टिंग करत असतो आणि राणी इथे हसत असते. खरं तर इंद्राबरोबर आबाही ॲक्टिंग करत असतात आणि राणी त्या दोघांनाही हसत असते. तर त्याचनंतर आता इथे राणी बोलते की खरंच मला आज खूप छान वाटतंय कारण मालती मॅडम माझ्याशी खूप छान बोलल्या.
तर त्यानंतर राणी बोलते की चला आबा आता आपणही जेवून घेऊयात, असं म्हणत राणी आबांना आणि इंद्राला आतमध्ये घेऊन जाते. इकडे आता मालतीचं जेवण झालेलं असतं आणि तिने तोच डबा घेऊन आलेली असती बाहेर. तिला आता काहीही करून तो डब्बा इथे समोर राणीकडे द्यायचा असतो. तर त्यावेळी तिला तिथे आबा दिसतात फिरत असताना. तर मालतीला त्यांना पाहून खूप आनंद होतो, कारण तिला त्यांच्याशी बोलायचं देखील असतं. इकडे हा विक्रांत फोनवरती बोलत असतो आणि त्यावेळी तो पाहतोय की हे आबा समोर आहेत आणि इकडे ही मालती आहे. नक्की यांचं चाललंय तरी काय. तर तेवढ्यातच तो जो आहे तो फोनवरती बोलत असल्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो आणि इकडे मालती असं दाखवते की ती काहीतरी झाडापाशी करत असते. आणि थोड्याच वेळात इथे हा जो विक्रांत आहे तो फोनवरती बोलता बोलता आत निघून जातो. आबांना कळते की मालतीला काहीतरी बोलायचं आहे, म्हणून विक्रांत गेल्या गेल्याच आबा मालतीच्या जवळ येतात आणि त्यानंतर मालतीला विचारू लागतात की काय गं मालती, काय झाले, काही प्रॉब्लेम आहे का. तर मालती बोलते की अहो नाही हो, आधी मला सांगा तुमची तब्येत आता कशी आहे. मला ना तुमचीच विचारपूस करायची होती. मला तिकडे गेल्यापासून तुमचीच काळजी वाटत होती. तर आता इथे आबा बोलतात की अहो हे पहा ना, मी अगदी ठणठणीत आहे. माझी काळजी तुम्ही करूच नका. फक्त तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमची काळजी घ्या. पण मला असं का वाटतंय की तुम्हाला माझी आठवण येत होती, असं आबा इथे मालतीला म्हणू लागतात. मालती बोलते की अहो तुम्ही पण ना, हे काय वय आहे का मजाक करायचं तुमचं. म्हातारे झालात अगदी आणि तरीही मजाक करतात. तर त्यावेळी आबा बोलतात की नाही, असे नवरा बायको लांब लांब राहिले ना एकमेकांपासून, तर त्यांना त्यांच्या प्रेमाची किंमत कळते. तर आता इथे आबा बोलतात की मला वाटलं तुला कळालं असेल. तर आता मला ती बोलते की म्हणजे तुम्हाला असं वाटतं की मला तुमची किंमत नाही आहे म्हणून. तर आता आबा बोलतात की नाही नाही, तसं काही नाही. इंद्रा जो आहे तो राणीच्या हाताला शेकवत असतो आणि त्यावेळी राणी इंद्राला सांगत असते की आज खरंच मला खूप छान वाटतं. तर आता इंद्रा बोलतो की हो राणी, मलाही खरंच खूप छान वाटते की आईमध्ये आता खरंच खूप पॉझिटिव्ह बदल होत आहेत. तर त्यानंतर ते दोघेही जण हसत असतात, कारण त्यांना माहीत आहे की आता त्यांचे हे वाईट दिवस लवकरच बदलतील. इकडे आता आबा मालतीला आणखीन रोमॅन्टिक पद्धतीने बोलत असतात. त्यावेळी मालती म्हणत असते की अहो तुमचं पण ना काहीतरीच असतं. हा डब्बा घ्या आणि तिला द्या आणि तिला सांगा जेवण खूप छान होतं बरं का. तर त्यावेळी आबा बोलतात की हो हो सांगतो हां मॅडम. तर त्यानंतर आता मला ती बोलते की मला जायला हवं, नाहीतर कुणी जर पाहिलं ना खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तर मला ती जायला लागते. आबाने त्यांना काळजी घ्यायला सांगितलं आहे. इकडे आता मालती आतमध्ये जाणार तेवढ्यातच तिथे रत्नाईने मालतीला बाहेरून येताना पाहिलेलं आहे. तर त्यावेळी रत्नाई मालतीकडे पाहून मालतीला विचारते की मला माहीत आहे की तुझं नक्की काय चाललं आहे. तर आता मालती रत्नाईला विचारते की म्हणजे काय चाललं आहे माझं. तर आता रत्नाई म्हणते की मला माहीत आहे मालती, असं नवऱ्यापासून दूर राहणं, मुलापासून दूर राहणं तुला किती अवघड जात असेल. तर त्यावेळी ती बोलते की एक काम कर ना मालती, तुला आबांना आणि इंद्राला त्या सगळ्यांना इथे बोलावून घे ना. या घरामध्ये आपण सगळेजण पुन्हा पहिल्यासारखे सुखाने राहू. इकडे आता ज्यावेळी हा जो इंद्र आहे तो राणीला शेकवत असतो हाताला, त्यावेळी आबा तिथे येतात आणि बोलू लागतात की हे बघ, हा डब्बा तुझ्या सासूने दिला आहे आणि तिने सांगितलं आहे तुझ्या जेवणाचं कौतुक करायचं, कारण तिला हे जेवण खूप आवडलं. तिने सांगितलं हे खूप छान झालंय. असं ऐकून राणी हसते. तेवढ्यातच राणीला आता एक फोन येतो आणि राणी बोलते की तुम्ही दोघेजण बोला, मला फोन आलाय, असं म्हणत ती तिचा फोन घेऊन बाहेर जाते. इकडे आता रत्नाई मालतीला हेच बोलत असते की मला वाईट वाटते, मला असं वाटतं की तू ना त्या सगळ्यांना घेऊन या घरात पुन्हा यावं आणि आपण सगळेजण आनंदाने राहू. तर त्यावेळी आता मालती म्हणते की हे पहा, मला फक्त त्यांची काळजी वाटत होते म्हणून मी पाहायला गेले होते, ते ठीक आहेत की नाही, कारण त्यांची तब्येत जी आहे ती सध्या बरी नसते. तर त्यावेळी आता इथे मालती तिला रत्नाईला खूप काही बोलू लागते. बोलते की माझं तुमच्यासारखं नाही आहे की कोणाही व्यक्तीबरोबर एका रूममध्ये राहायचं. तर त्यावेळी असं बोलल्यानंतर रत्नाईला वाईट वाटतं. मालतीला काही करून रत्नाईला वाईटच बोलायचं असतं, जेणेकरून तिला कळू नये की मालती बदलली आहे. तर त्यानंतर इथे रत्नाईला वाईट वाटतं. रत्नाई बोलतं की ही मालती ना कधी सुधारेल कळतच नाही. तर त्यावेळी इकडे राणी फोनवरती बोलत असते. तिच्या मैत्रिणीचा फोन असतो. तिची मैत्रीण राणीला हे सांगत असते की आपल्या पेपरचा उद्या रिझल्ट आहे. तर राणी तेच बोलत असते की हो, आपल्या पेपरचा उद्या रिझल्ट आहे.
तर त्यावेळी राणीला कळल्यानंतर राणी लगेचच इंद्राला सांगू लागते की सर, माझ्या मैत्रिणीचा फोन होता आणि उद्या माझा रिझल्ट आहे, मला खूप घाबरायला होते. इंद्रा बोलतो की राणी, घाबरायची काहीच गरज नाही, कारण तू पेपर खरंच खूप छान लिहिला आहे आणि मला माहीत आहे तू वकील होणारच. तर आता पुढच्या दुसऱ्या दिवशी सकाळी आता रिझल्ट लागणार असतो आणि राणी आवरून रेडी झालेली असते. तिला पुन्हा कॉलेजमध्ये जायचं असतं आणि देवासमोर हात जोडून ती उभी राहिलेली असते आणि देवाला म्हणत असते की देवा, प्लीज आज चांगलं काहीतरी घडू दे. मला ना आज खूप भीती वाटते स्वतःच्या मनालाच. प्लीज मला माझी भीती जरा दूर कर. इकडे आता इंद्रा राणीला तथास्तु म्हणतो आणि तिला आशीर्वाद देतो. तर त्यावेळी राणी बोलते की सर, हे काय आहे? मी देवासोबत बोलत होते ना. तर त्यावेळी इंद्र बोलतो की नवरा देखील एक देवच असतो, त्यामुळे तुझ्या नवऱ्याने तुला आशीर्वाद दिला आहे, त्यामुळे आता तुझं स्वप्न पूर्ण होण्यापासून तुला कोणीही वाचवू शकणार नाही. इकडे तर राणी बोलते की तुम्हाला कुठल्याही पद्धतीत जोक दिसतो का? तर आता मला ना तुमचा राग आलाय असं म्हणत ती तिथून निघू लागते. तर त्यावेळी इंद्रा तिला थांबवतो. राणी बोलते की मला ना ऑल द बेस्ट म्हणायचं सोडून तुम्ही काहीही जोक्स मारत बसता. इकडे ज्यावेळी इंद्रा राणीला ऑल द बेस्ट म्हणत असतो त्यावेळी आबा तिथे येतात. ऑल द बेस्ट म्हणता म्हणता तो राणीच्या हातावर किस करत असतो आणि त्याचं हे ऑल द बेस्ट म्हणण्याचं स्टाईल आहे असं तो राणीला म्हणत असतो. राणी हसत असते आणि आबांनी हे सगळं पाहिलेलं असतं. तर त्यावेळी आबा जे आहेत ते आता गाणं गुणगुणू लागतात आणि इंद्रा आणि राणी दोघेही जण लाजून जातात. तर त्यावेळी आता इंद्रा जो आहे तो बोलतो की आबा या ना. तर त्यावेळी आबा बोलतात की ते काय आहे ना, मी नेहमी चुकीच्या टायमात येतो, तर तसं काही नाही, माझं काम नाही आहे तुमच्याकडे, मी जातो. तर आता राणी बोलते की नाही आबा, या ना. हे पहा आबा, आज माझा रिझल्ट आहे आणि मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. तर त्यावेळी आता इथे आबा बोलतात की राणी, आज तुझा रिझल्ट आहे आणि हे बघ, माझा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबतच असतो, त्यामुळे तू काळजीच करू नको, तुझा रिझल्ट खूप छान लागणार. तर राणी बोलते की मला ना तुमचा हात कायम माझ्या डोक्यावर हवा आहे. इंद्रा आणि राणी दोघेही जण आबांचा आशीर्वाद घेतात आणि त्यांना आबा देखील आशीर्वाद देतात. इकडे आता राणी आणि इंद्रा रिझल्ट चेक करण्यासाठी कॉलेजमध्ये आलेले असतात. ते चेक करत असतात तर आता इंद्राला लिस्टमध्ये राणीचं नावच दिसत नाही. तर त्यावेळी राणी घाबरून जाते की खरंच ती फेल झाली की काय, आणि आता इंद्रही घाबरलेला असतो. तर पुढे गेल्यानंतर त्याला आणखीन एक लिस्ट दिसते आणि त्या लिस्टमध्ये राणीचं नाव असतं आणि आता इथे राणीचा जो काही नंबर आहे तो भारतात पहिला आलेला असतो आणि इंद्रा पाठीमागून राणीला आवाज देतो. राणी घाबरून रडत असते की तिला वाटतं की ती वकील झाली नाही, पण इंद्रा आता तिला सरप्राईज देतो की राणी, फायनली तू वकील झाली आहेस. तर आता तो सांगू लागतो की राणी, तू भारतात पहिली आली आहे. राणी लगेचच गुडघ्यावर बसते आणि ती रडू लागते. आता इंद्रा लगेचच तिला मिठी मारतो आणि राणी ही आनंदाच्या भरात तिथेच इंद्राला मिठी मारते. तर मित्रांनो, आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे आणि उद्याचाही असणार आहे, तर नक्की पहा.